कोकण रेल्वेच्या 17 महिला स्टेशन मास्तरांना विशेष कार्यसन्मान पुरस्कार। मुरुड खोरा बंदरात लाटांचे तांडव। महामार्ग ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे संगमेश्वर तुंबले। दोडामार्ग नगरपंचायत गार्डनजवळ रस्त्यावर पाणीच पाणी। दापोली कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा कृषी दिन। नमस्कार, टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे। कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहे। आता सविस्तर वृत्त। कोकण रेल्वेच्या 17 महिला स्टेशन मास्तरांच्या कामगिरीची दखल घेऊन बोडस चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेने विशेष कार्यसन्मान पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे। पुरस्कारप्राप्त 17 महिला स्टेशन मास्तरांमध्ये मनीषा हरिश्चंद्र तटकरी कळंबणी बुद्रुक, अस्मिता तुकाराम सामंत खेड, श्रद्धा समीर चिलेखेड, शिल्पा शंकर दबके चिपळूण, निकिता निलेश पवार कडवाई, अनघा राजाराम नाटेकर रत्नागिरी, चैताली राजेंद्र कल्याणकर रत्नागिरी, प्राजक्ता प्रदीप कांबळे खारेपाटण, अंजली श्रीराम चाळके नांदगाव, मनस्वी सुभाष कदम नांदगाव, विशालम दिनेश बेटकर कणकवली, रंजना दीपक माने कणकवली, सुविधा इमानवेल स्वामी सिंधुदुर्ग, मेघा कमलाकर नागवेकर सिंधुदुर्ग, प्रज्ञा भालचंद्र नाईक झारप, अनुराधा रितेश पवार सावंतवाडी आणि प्रतीक्षा लक्ष्मण गावकर मडुरे यांचा समावेश आहे। जुलै महिन्यातील पहिल्या 10 दिवसात एकूण 12 महिला स्टेशन मास्तरांचा सन्मान त्यांच्या सेवेच्या ठिकाणी प्रत्यक्ष केला जाणार असून उर्वरित 5 महिला स्टेशन मास्तरांचे सन्मान साहित्य त्यांच्या पत्त्यावर स्पीड पोस्टाने पाठविले जाईल, अशी माहिती बोडस चॅरिटेबल ट्रस्टच्या खजिनदार ॲडव्होकेट आदिती अभिजित पटवर्धन यांनी दिली आहे। या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे। हवामान विभागाने रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे, त्यामुळे प्रशासनाने यंत्रणा सज्ज केली आहे। मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस पडत असताना रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीला पाण्याचा मोठा तडाखा बसत आहे। मुरुड समुद्रकिनारी खोरा बंदरात लाटांचे तांडव सुरू असून रात्रीपासून सुरू झालेला पाऊस अधूनमधून विश्रांती घेत धुमाकूळ घालतोय। संगमेश्वर गावात सर्वत्र पावसाच्या पाण्याचा संचार सुरू असून छोट्या दुकानांच्या आतपर्यंत पावसाचे पाणी शिरले आहे। रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या दुचाकी अर्ध्याहून अधिक पाण्यात बुडाल्या आहेत। रस्त्याला गटाराचे स्वरूप आले असून महामार्गाच्या ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याने संगमेश्वर स्थानकाकडे येणाऱ्या सर्व्हिस रोडवर गटार नसल्याने आणि संभाजीनगरकडून येणाऱ्या पाण्याचा लोंढा सरळ संगमेश्वर एसटी स्थानक आणि सोनवी पुलाकडून देवरुख रस्त्यावर येत आहे। यामुळे छोट्या स्टॉल धारकांचे फार नुकसान झाले आहे। संगमेश्वर शहरात महामार्गाच्या कामानंतर पाण्याचा लोंढा सुरूच असल्याने संगमेश्वर गाव तुंबलंय। दोडामार्ग तिलारी मुख्य मार्गावरील नगरपंचायत गार्डन परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे। पावसामुळे रस्त्यावरून पाण्याचा प्रवाह वाहत असून रस्त्यात पाणी की पाण्यात रस्ता असा प्रश्न निर्माण झाला आहे। या मार्गावरून दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी तसेच जड वाहने ये-जा करतात। मात्र रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे। विशेषतः दुचाकीस्वारांना मोठ्या सावधगिरीने वाहन चालवावे लागते। दापोली कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी दुर्गम भागातील वडोशी गुरवाडी येथे विद्यार्थ्यांसह कृषी दिन साजरा केला। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसोबत विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी मैत्रीपूर्ण दिवस साजरा केला। यानिमित्त विविध स्पर्धांमधून विजेत्यांचा गौरव केला। तर डॉक्टर विजय देसाई, डॉक्टर अशोक चव्हाण आणि डॉक्टर रमेश कुणकेरकर यांनी आधुनिक शेती, कृषी शिक्षण आणि विद्यापीठाच्या विविध उपक्रमांविषयी शेतकरी व विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या उत्तरार्धात कृषी जनजागृती रॅली काढण्यात आली। तर त्यानंतर मान्यवर, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 50 वृक्ष लावून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।